तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आपण आज जाणार आहे गोराई बीचला. तर तुम्हाला दाखवतो आपल्या साईडनी कसं गोराई बीचला जायचं. तर आपण आहे आता आरे कॉलनीत. तर आपण इथूनच ब्लॉग स्टार्ट करू जरा. आज का थोडा मौसम थोडं सुंदर आहे, कारण की आज ऊन आहे पूर्ण, पाऊस कुठंच नाही दिसत आहे. तरी कदाचित टाइम टू टाइम चेंजच होत राहत. कधी ऊन कधी पाऊस, कधी ऊन कधी पाऊस. आपण तसंच बघू जरा. आता पुढे आपल्याला पाऊस नाही लागला पाहिजे. पाऊस आला की आपण वापस आपल्याला कॅमेरा आतमध्ये ठेवायला लागत. तसं केस घेतलाय आपण. इथं थोडी आपल्या ट्रॅफिक लागली आहे. रस्ता पण बरोबर नाही की पूर्ण चालू शकतो आपण. नॉर्मली रस्ता फक्त पुढून थोडं चांगलं बनवलंय या लोकांनी. आता आपण जाऊया पटापट. अरे काय फळ आहेत वा. पेरू बघितला किती मोठा होता. किती भारी वाटतंय बघा. हिरवं हिरवं हा वगैरे. इथं पण हे वाटत आपल्याला टाइम घ्यायचा नाही, आपला सरळ जायचं. तिथून आपण गोरेगाव चेक नाक्याला जाऊया. फळं घेण्यासाठी गाड्या थांबून. आता आपण आलोय हायवेला, आरे मेट्रो स्टेशन हायवेला आलोय आता आपण. तर इथून आपल्याला सीधा आता मागाठाणे जायचंय. इथून आता आपल्याला मागाठाणेला जायला हवं. ट्रॅफिक बघा मित्रांनो, इकडे ट्रॅफिक. आता सर्व कामावरून सुटले असेल, सर्व जॉब वरून सुटून यासाठी ते ट्रॅफिक बघू शकता. ट्रॅफिक तुम्ही बघू शकता केवढं. मरत मुळी थोडीशी आता ओव्हर आहे. लेफ्ट साइडला ओव्हर आहे, सॉरी राईट साइडला ओव्हर आहे बघा. ओव्हर आहे मॉल. आपण आता आलो डिंडोशीला. इथं ट्रॅफिक खूप आहे.
तर आपल्या पुढे चालली आहे जावा 42. बघू शकता जावा 42. हा आहे डिंडोशी मेट्रो. आता आपण डिंडोशी मेट्रोला आहे. ट्रॅफिक पण आहे प्लस रस्ते बघा कसे झाले पावसाने. पूर्ण वाट लागले, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे शेवटपर्यंत. रस्ता पूर्ण खराब झाला, पुरं पाणी आलं रस्त्यावर. हायवेवर पूर्ण पाणी आहे. रस्ता कसला खराब झालाय. हायवेला पण नाही सोडलं लोकांनी. गाड्या जाऊन 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 पूर्ण वाट लावली गाड्या जाऊन. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. माझी गाडी मला छोटी वाटायला. काय करतोय याला. इथं पाऊस पडला वाटतं. आपण आलो कुरार. कुरार मित्रांनो, आता आपण आलो बोरिवलीला. बघू शकता बोरिवली वेस्टला आलोय. अरे यार पाऊस चालू झाला. स्टार्ट हो यार, सिग्नल लागलाय ना. आपण आता पोहोचलो बोरिवलीला. तर बघू शकते ते एवढं मोठं बोरिवलीचं मार्केट आहे स्टेशन साईडला. ते सगळे इकडेचे लोक इकडेच शॉपिंग करतात.
बघा हा पूर्ण मार्केट एरिया आहे, बोरिवली बेस्टचा मार्केट एरिया पूर्ण. इथं पण हे लोक इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. आपण जात आहे आता, पोहोचलोय आपण मेट्रो स्टेशनला, बोरिवली मेट्रो स्टेशन. इकडे पूर्ण गाडी फास्ट चालूच नाही शकत. इकडे 30-40 लास्ट आहे, कारण की हा पूर्ण एरिया रिक्षावाल्यांपासून, आणि इथं तर रिक्षावाल्यांची तर पर्सनली दादागिरी असते ना. हे लोक सिग्नलला हे करत ना, काय सीधा इग्नोर करतात. आणि यांचे ग्रुप वाईज असतात ना हे लोक. आता आहे बघा, आपण सिग्नलला थांबलो ना, तर रिक्षावाल्यांची मजा बघा. आता सीधा सिग्नल तोडणार, सीधा. बघा तुम्हाला दाखवतो. नशीब थांबलाय, नाही लोक सिग्नल तोडल्याशिवाय जात नाही. जॉय लुकास, इथं मोठे मोठे शॉप्स पण आहेत. तर आपण आलो आहे रायचुरा सर्कल. हे लोक कसेही कुठेही गाडी टाकतात, आणि होते अशी ट्रॅफिक. पुढे खाली आहे, लेफ्टने टाकलं, एकाने राईटने टाकली आहे. हा बघा, आता लय भारी आहे. ऑटोवाला तर अजून भारी आहे, त्याला घाई झाली ना जास्त. म्हणून सांगितलं ना मित्रांनो, इथं ऑटोवाले ना कोणाचे ऐकत नाही. पहिली गोष्ट तर 2 मिनिटं त्यांना हे नाही, सबर नाही. 2 मिनिटं जाऊन सबर नाही त्यांना. या मित्रांनी बघा सिग्नल प्लस हँड पण दिलाय. काय करतात हे लोक ना फालतू मध्ये. पूर्ण इथं ट्रॅफिक जाम करून ठेवले या लोकांनी. तर कसे पण टेम्पो ठेवतात, कसे पण सगळं यांचं चालूच आहे. नशीब आता इथे हो.
आतून मस्त लागला जरा. पुढे जो सिमेंटचा टँकर सिमेंटचा जो डंपर चाललाय त्यामुळे ना पूर्ण डोळ्यामध्ये धूळ उडायला लागली, माती येते. आपण त्याला क्रॉस करायचे बघूया. अजून एक सिग्नल लागला. तर बघा मित्रांनो, व्ह्यू चेक करा. व्ह्यू बघा किती भारी वाटतं, एकदम ग्रीन ग्रीन. काय भारी आहे. एक इथं पार्किंग स्पॉट आहे, गोराई बीचचा पार्किंग स्पॉट आहे. इथं हॉटेल्स आहे छोटे छोटे. रस्ता काय औसम आहे. गाडी जरा बघूया. लेवलची मजा, सुपर एकदम. ओ सुपर, नेक्स्ट लेवल. मस्त वाटतं मित्रांनो, एकदम भारी, नेक्स्ट लेवल मजा. पूर्ण रूट खाली आहे, संडे रूट खाली आहे. इकडून आपल्याला बोटिंग मध्ये जायचंय. पुढे आपल्याला बोट भेटणार, त्या बोटीने आपल्याला क्रॉस करायचं बोरिवली वेस्ट साठी. एकदम मन खुश होणार तुमचं या साईडला आल्यावर. इथून आपल्याला आता तिकीट घ्यायची आहे, आपल्याला तिकीट घ्यायला लागेल.
तर मित्रांनो इथून इथून आपल्याला बोर्ड भेटणार आहे. इथून आपल्याला बोर्ड चेक करायचे, चेकआउट करायचे. इकडून आपल्याला त्या पलीकडे जाण्यासाठी बोटचा उपयोग करायला लागेल आणि आपली बाईक्स पण त्यातच जाणार. तर 20 रुपीज तिकीट आहे पर पर्सन बोटीचा क्रॉस व्हायचे. तर मित्रांनो आता आपण आलोय बोटीमध्ये, बघू शकता. बोटीमध्ये बसून जायला लागेल आता. इथून आपल्याला क्रॉस करायचं आहे. बघा ही एक मजाच वेगळी आहे. बोटी मधून जायला मजाच वेगळी आहे. आता आपल्याला इकडे पे करायला लागेल बोटीचे. 5 रुपये घेतात ते लोक बोटीवाले. एक इकडे बोटीचे पैसे आपण देतो. किती भारी वाटतं मध्ये समुद्रामध्ये, खाडीमध्ये. गोराई खाडी बोलतो त्याला. पुरा मच्छीचा वास वगैरे इकडे. आपल्याला समोरच्या स्पॉटला जायचंय. बघू आता. समोरून पण एक बोट येते. ही बोट जाते पगोड्याला. समोरचा व्ह्यू बघा. ते समोरचं जे तुम्हाला टेम्पल टाइप दिसतंय ना, ते पगोडा आहे. पगोडा तिकडे रिसॉर्ट्स वगैरे तुम्हाला भेटेल. आणि ही जी बोट आली आहे ही बीच साठी आहे. आपला पण स्टॉप जवळ आलाय. आता आपण पण निघूया.